नमस्कार, कसे आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम, मी तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आम्ही रिसेप्शनला चाललोय. मी मागं जो व्लॉग टाकला होता हळदीचा, त्याचा आज रिसेप्शन आहे. कारण मला लग्नाला जायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही आता रिसेप्शनला चाललोय. मग त्याचा छोटा भाऊ आम्हाला न्यायला आला होता आणि आता आम्ही पोहोचलो. तर वेलकमसाठी खूप छान अशी रांगोळी काढली होती, मला आवडली. मग मी छोटासा व्हिडिओ केला त्याचा. तर आम्ही आलो तर स्कूल फ्रेंड्स पण आले होते भरपूर. मुली तर दोघी तिघीच होत्या. मग आम्ही सगळ्यांनी मस्त मस्त व्हिडिओ केले. खूप दिवसांनी भेटलेलो, मला वाटते 2-3 वर्षांनी मी भेटलो. मग भेटलं तर रील पण बनवला. जास्त नाही बनवला कारण भरपूर माणसं होती, त्यामुळे थोड्याशा रील बनवल्या आम्ही. आणि शाळेतले भेटले की ते वेगळंच वातावरण म्हणजे तयार होते. त्या आठवणी, ते बोलणं चालणं एकदम म्हणजे आपण कम्फर्ट झोन मध्ये येतोय आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. त्यानंतर मग आम्ही स्टेजवर जाऊन नवरा नवरी सोबत फोटोज काढले. तर हा माझा भाऊ आणि बहिणी. त्यानंतर सगळी शाळेतली मुलं आली, थोडी झाली होती पण भारी वाटलं सगळ्यांना भेटून. मग त्यांच्यासोबत परत मी फोटो काढायला गेले. जे पाठ आहे ते तर सांग. वहिनी का हो? वहिनी का तुम्ही? तुम्हाला माहिती घ्या, चालू करा. मंगळसूत्राच्या 2 वड्या, सासर मायेची फूल, आकाशरावांचं नाव घेते, भोसल्यांची फूल. त्यातून टाकी जावं म्हणून पाठांतर केलेलं आता मी अरे इथं नाव कोण भाजी मेथीची कोमल माझ्या पिंडी. काय तुझं नाव? कुठे आहेत बाकीची? काय ते? त्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. शाळेतल्या म्हणजे डब्यांची सुद्धा आम्हाला आठवण आली, इतकं भारी वाटलं सगळ्यांना. गुड बघतो ए यार आता की चला बाय बाय.
तर रिसेप्शनच्या निमित्ताने आम्ही सगळे शाळेतले भेटलो. खूप म्हणजे भरपूर दिवसांनी भेटलो. इतकं भारी वाटलं. कसं आहे माहिती आहे, शाळेतले भेटले ना इतकं म्हणजे मनच वेगळं होतं. माइंड एकदम फ्रेश झालं. त्या आठवणी ते सगळं इतकं इतकं भारी वाटलं, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. इतकं भारी वाटलेलं मला. आणि सगळे गेले. मग एक प्लॅन होता की भेटायचं परत सगळे, नाहीतर कुठेतरी जायचं होतं. पण नाही जमलं कारण लेट खूप झालेला आणि मला परत सासरी यायचं होतं. त्यामुळे नाही गेलो आम्ही. पण भेटायचं आहे सगळ्यांना. गेट टुगेदरचा प्लॅन माहिती आहे सगळा सक्सेसफुल होईनाच झालाय. खूप आम्ही म्हणजे ठरवा होत्या. एखादं राहते, भरपूर आता माझ्यामुळेच कॅन्सल झालंय. मी तिकडं हे इकडं असं खूप सारे प्रॉब्लेम. बघू आता, आमची सुट्टी संपत आली पण मला भेटायचं आहे सगळ्यांना. म्हणजे इच्छा आहे असं सगळ्यांसोबत त्या आठवणी, ते म्हणजे जे शाळेत होतं त्या आगाऊ, ते सगळं बाहेर यायचं आहे मला. बघू आता भेटते का नाही आम्ही 1-2 दिवसात. चाललंय कसं माहिती ठरवून काहीच होत नाही, अचानकच ह्या गोष्टी होतात. आणि आम्ही रिसेप्शनला म्हणजे वाटलं पण नव्हतं भेटू, पण भेटलो सगळे. एकतर मी जाणारच नव्हतो रिसेप्शनला, पण मला त्याच्या लग्नाला जाता आलं नाही. त्यामुळे मी म्हटलं रिसेप्शनला जावं म्हणून गेलेलो. आणि कसं तो एकदम जवळचा आहे त्यामुळे. पण तिथं सगळे नाही भेटले, पण जे होते थोडेफार ते तरी भेटले, त्यामुळे थोडं बरं वाटलं. तर बघू, प्रे करते की आम्ही भेटावं सगळेजण. खूप सारे म्हणजे ते लहानपण जगायचं आहे पुन्हा. बघूयात कसं म्हणजे होतं प्लॅनिंग. ते करू आम्ही लवकर भेटू सगळे. म्हणजे एकाच ठिकाणी इतक्या जवळ असून पण नाही भेटतायत, तसं वाईट वाटतंय. तर चला असो, भेटू, नक्की भेटू. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हे होतं माझ्या भावाचं रिसेप्शन आणि त्या निमित्तानंच आम्ही शाळेतले थोडेफार भेटलो, त्यामुळे भारी वाटलं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मी तर खूप खुश आहे. तेवढ्याच आठवणी निर्माण झाला. काळजी घ्या सगळे. बाय.